सहकार्य करा. चला सहकार्य करा. चला चला स्वयंसेवा पुढची लाईन पुढची पुढे चला चला. तुम्ही आंदोलनाला पाठिंबा दिलाय, काय भूमिका आहे सांगा. आता आम्ही मनोज जरांगे साहेबांच्या विचारपत्रावर जाऊ. आमच्या आंबेडकरी अन्वयांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही तिथे पाठिंबा देऊन आलेलो आहे. आम्ही अतिशय अभ्यासपूर्ण विचारपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. अनेक लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात, परंतु त्यांनी प्रथम इतिहास वाचावा. गुणरत्न सदावर त्यांनी टीका केली आहे मनोज जरांगे पाटलांवर. हे आरक्षण शक्य नाही असं म्हटलं. गुणरत्न सदावर त्याचं वैयक्तिक मत आहे, ते समाजाचं मत नाही आहे. ते ॲडव्होकेट आहेत आणि एका ॲडव्होकेटचं ते मत आहे. म्हणजे पूर्ण ॲडव्होकेट समाजाचं पण नाही किंवा इतर दलित समाजाचं नाही आहे. आम्ही बौद्ध समाज आणि इतर SC ST NTच्या वतीने आम्ही हा पाठिंबा दिलेला आहे. मराठा कुणबी समाजाला आरक्षण दिलं जातं. OBC कुणबी समाजाला आरक्षण दिलं जातं, मराठा समाजाला का नाही दिलं? मला मराठा समाजाशी काय नफरत आहे? एकतर मराठा समाज क्षत्रिय आहे हे तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवा पुराव्यानिशी. मराठा समाजाला पाटीलकी मिळाली म्हणजे त्याला आरक्षण मिळणार हा भाग नाही आहे. पाटीलकी ही ब्रिटिश आणि इंग्रजांच्या काळात दिलेली आहे. परंतु मागील 2000 वर्षाचा जर का इतिहास पाहिला, इस्लामिक राजसत्तेने आम्हाला ज्याप्रमाणे काफीर ठरवलं त्याचप्रमाणे बामणी राजसत्तेने आम्हाला शूद्र ठरवलं. आणि त्या शूद्रांमध्ये आम्हाला खत्तीय म्हणजे शेती करणारा वर्ग म्हणून हा दर्जा आहे आणि हजारो वर्षाची आमची उपेक्षा आहे. आम्हाला आर्थिक निकषावरती जे तुम्ही आरक्षणाची गोष्ट करताय, आम्हाला हे आम्ही पुढारलेलो आहोत, आम्ही आर्थिक संपन्न आहोत. सामाजिक सन्मान आम्हाला नव्हता. आमच्याकडे जरी पाटीलकी असली तरी ती एका कुटुंबाला होती. ती काय कुठली धर्मसत्तेतून पाटीलकी आलेली नाही आहे, ती राजसत्तेतून आलेली आहे. अनेक डच आले, गोरी आले, मोगल आले, ब्रिटिश आले, त्या ब्रिटिशांनी दिलेले आहेत. बौद्ध समाजाला जसे आम्हाला महारवतनी जागा दिलेल्या आहेत, आम्हाला बौद्ध समाजाला पोती घेण्याचा अधिकार होता. म्हणजे आम्ही संपन्न होतो परंतु सामाजिक आम्हाला प्रतिष्ठा नव्हती. ब्राह्मण आणि वैश्य या प्रवर्गातून आम्हाला जी काही उपेक्षा झालेली आहे त्या खालच्या पायरीतील सर्व जातीला आरक्षण आहे आणि ते असलंच पाहिजे. परंतु जाणून बुजून इथे घोळ केला जातो, इथे कुठेतरी फिरवल्या जाते आपल्या मराठा समाजाला. मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराज अपवाद आहेत. त्यांनी राजसत्तेच्या विरुद्ध बंड केलं, धर्मसत्तेच्या विरुद्ध बंड केलं, त्यांनी ब्राह्मण व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करून एकमेव राजा जो झाला तो छत्रपती शिवाजी महाराज झाला. आणि त्याला क्षत्रिय म्हणून त्यांचा राज्याभिषेक करणं पण यांनी या ब्राह्मण व्यवस्थेने नाकारलं होतं. ही जी मनुवादी व्यवस्था आहे त्याची आम्ही उपेक्षित आहोत. आणि शिवाजी महाराजांचे जरी आम्ही वारस असलो तरी पण एकमेव जगाच्या पाठीवर असा राजा आहे की त्याने धर्मव्यवस्थेला आव्हान देऊन, कारण धर्मानुसार केवळ क्षत्रियच राजा होत होता. मग तो क्षत्रिय कोण तो तुम्ही ठरवावा. आम्ही क्षत्रिय नाही आहोत, आम्ही या देशाचे भूमिपुत्र खत्तीय आहोत. म्हणजे आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांपासून इथली जातीय रचना कुंभार तेली माली कुळी निर्माण केलेली आहे. त्यामुळे या व्यवस्थेमध्ये आम्ही बसतो. आमचा अधिक छळ करू नये. मराठा समाजाला पूर्णपणे अभ्यास करून आम्ही सांगतो, कोण आव्हान करणार तिने आमच्याशी भेट करावी. मग ते आमच्या आंबेडकरी विचाराचे असू द्या किंवा इतर ब्राह्मण समाजाचे असू द्या किंवा इतर कुठल्या OBCचे असू द्या, त्याने आमच्याशी चर्चा करावी. मराठा समाजाला आरक्षण का दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे हे आम्ही त्यांना सांगू. आम्ही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार मराठा जाहीरपणे आणि रस्त्यावर उतरून आहे. ज्याच्या हिंमत असेल त्यांनी येऊन आम्हाला विचारावं. कर्मवीर सुनील खांबे साहेब, आधुनिक भारत परिवार, आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सच्या वतीने कर्मवीर सुनील खांबे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते आलेलो आहे. मी स्वतः संदीप खांबे आमचा जाहीर पाठिंबा या व्यवस्थेच्या छाताडावर बसून देतो. मनोज पाटील